झालंय, सगळ्या सोशल मीडियावर फिरतोय ते गोमूत्र पिण्याचा. काय चूक आहे त्याच्यामध्ये? काय? तुम्ही असा आंबट चेहरा का करताय? मी कुठे आंबट करते? मला कळत नाही. अहो तुम्ही कधीही एक मला लक्षात घ्या, ह्या ट्रोल किंवा ह्याच्यावर प्रश्नचिन्ह का निर्माण केला जातो हा मूळ प्रश्न आहे. तुम्ही काही गोष्टी तुम्ही त्याचे काही फायदे अगर तुम्ही वाचले, आता काही लोक बोलताय की तुम्ही बाहेरगावी शिकून आला, तुम्ही गौमूत्र, काय त्याच्यामध्ये त्याचे फायदे अगर तुम्ही थोडे समजून घेतले, आपल्या आरोग्यावर होणारे चांगले परिणाम अगर तुम्ही थोडे समजून घेतले, तर तुम्ही उद्या तुम्ही पण सुरू कराल. काय तुम्ही फायदा, आणि ते काय वासाचा विषय नाही, तो काय तुम्ही आता त्याचे फायदे असतील, आरोग्यावर होणे चांगले परिणाम असतील, थोडा त्याचा सगळा अभ्यास केलात ना, तर मला नाही वाटत त्याच्यामध्ये काय ट्रोल करण्यासारखं किंवा नितेश राणे कसं, अरे माझ्यासाठी चांगलं आहे, मला त्याचे फायदे दिसले, मी पिणार. काय काय फायदे वाटतात तुम्हाला? म्हणजे अहो, का गोमूत्र आरोग्यावर प्यावंसं असंख्य वाटतं? फायदे आहेत आपल्या. म्हणजे कॅन्सरवर सर्वात मोठा उपाय त्याचा आहे. तुमचं आज कॅन्सरचं होणारा प्रमाण बघा, याच्यामध्ये सर्वात मोठा आहे इम्युनिटी, त्याच्या रोग प्रतिकार शक्ती ज्याला म्हणतात, त्याचा फार मोठा फायदा आहे. पचनक्रिया ह्याच्यावर फार मोठे फायदे आहेत त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये रो अफजा आणि शीर खुर्मापेक्षा तरी बरं आहे. पण रूह अफजा आणि शीर कुर्माशी का तुलना करताय? त्याचा काय राग आहे? तो प्रश्न त्याच्यासाठीच विचारला मला. बर, ठीक आहे, चला.